नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शर्मिला अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 29 जुलैला म्हणजेच बुधवारी आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ 28 जुलैला सायंकाळी 6:18 होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी समाप्ती 29 जुलैला रात्री 8:05 होणार आहे. उदय तिथीनुसार 29 जुलैला म्हणजेच बुधवारी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. याच दिवशी गुरुपूजन, व्यासपूजन, दान, जप, ध्यान, पूजा, सत्यनारायण पूजा या सर्व गोष्टी आपल्याला 29 जुलैला म्हणजेच बुधवारी करायच्या आहेत. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेतात. गुरुपौर्णिमा हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. आपल्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख केला गेला आहे की ही एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आणि म्हणूनच आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे. आता आपले गुरु कोण असतात तर आपले गुरु हे आपले आईवडील असतात, त्यानंतर शिक्षक असतात, त्यांच्याकडून आपल्याला दीक्षा प्राप्त झालेली आहे तर ते आपले गुरु असतात. आणि आपल्या सर्वांचेच गुरु म्हणजे आपले श्री ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज हे. म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची सेवा करायची आहे. या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला आणि त्यांना जगातील पहिले व सर्व मान्य गुरु मानले जाते. गुरु या शब्दाचा अर्थ असा होतो, गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश, जे अज्ञानाचा अंधार मिटवतो तो गुरु. आणि या पवित्र दिवशी ईश्वर किंवा गुरुतत्व नेहमीपेक्षा हजारपटीने जास्त कार्यरत असते, ज्यामुळे केलेली उपासना, उपाय हे अधिक फलदायी ठरतात. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी एका ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे. हा नारळ अर्पण केल्याने घरातील इडापिडा, दारिद्र्य, अडचणी नष्ट होऊन सर्व कामामध्ये यश मिळेल. तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला 100% मिळेल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती स्वामी कृपेने पूर्ण होणार. तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होणार. तर हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे, हा नारळ आपल्याला किंवा हा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवर जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधी करू शकता. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त तुम्हाला एक नारळ एका ठिकाणी अर्पण करायचा आहे. ज्या घरामध्ये हा एक उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला जाईल त्या घरातील इडापिडा, दारिद्र्य, दुःख, संकट, अडचणी हे कायमचे संपतील. कारण आपल्या हिंदू धर्मात नारळाला खूप जास्त महत्त्व आहे आणि या नारळाला श्रीफळ असे म्हटलं जातं. लक्ष्मीचे फळ म्हणून सर्वोच्च स्थान आहे त्याला. पवित्रता, समृद्धी आणि अहंकाराच्या विसर्जनाचे प्रतीक मानलं जातं आणि या नारळाचा संबंध थेट माता लक्ष्मीशी जोडला गेला आहे. त्यामुळे हा उपाय केल्याने सुख, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होतं. नारळ जे आहे तर ते भगवान विष्णूंनी स्वतः देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगामध्ये आणले होते आणि त्याचमुळे नारळ हे कल्पवृक्ष असून प्रत्येक पूजेमध्ये नारळ हा अवश्य वापरला जातो. नारळ जे आहे ना तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतिनिधित्व करत असते आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंनाच समर्पित असतो. नारळ जे आहेत तर ते नकारात्मक ऊर्जा दूर करून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे
तर तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकत नाही, घराची प्रगती होत नाही, घरात पैसा टिकत नाही किंवा कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही, कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसा येत नसेल, तर घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं नशीब तुम्हाला कितीही कष्ट करून साथ देत नसेल आणि तुमची कोणतीच इच्छा ही पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा स्वामींकडून करून घ्यायची असेल, तर हा नारळाचा उपाय करायचा. हा उपाय तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. सर्व अडचणींपासून तुम्हाला योग्य मार्ग मिळेल. तसेच आपल्या कुटुंबातील गुरुग्रह हा मजबूत होईल, कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आणि म्हणूनच गुरूंचा आशीर्वाद या जास्तीत जास्त प्राप्त करून या दिवशी घ्यायचा आहे. आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा. हा उपाय केल्याने स्वामींची कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या जीवनातील दुःखांचा नाश होऊन सकारात्मक आणि आनंद निर्माण होतो. उपाय करण्यासाठी बुधवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं, स्वच्छ कपडे घालायची, देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची. जी नित्यपूजा तुम्ही करता ती करा. फक्त या दिवशी स्वामींची मूर्ती आपल्याला देवघरामध्ये असेल तर ती मूर्ती वरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने करा, पंचामृताने करा, दह्याने, दुधाने, कसाही केला तरी चालेल. तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर स्वामींना व्यवस्थित त्यांची पूजाविधी करायची आहे. स्वामी हे आपले गुरु आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू अर्पण करायचे आहेत. मूर्ती नाही, तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. त्यांना तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्या, वातावरण प्रसन्न करा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. एक नारळ तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. नारळ हा नवीनच आणायचा आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजेसाठी वापरलेला किंवा तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेला नारळ घेऊ नका. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नाही असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्यामध्ये पाणी असेल. आता हा नारळ तुम्ही घेतल्यानंतर त्यासोबत तुम्हाला थोडीशी खडीसाखरसुद्धा घ्यायची आहे आणि एक पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं. चाफ्याचं असेल तर उत्तम, नसेल तर झेंडूचं घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं, म्हणजेच उंबराच्या झाडापाशी. आता उंबराचं झाड तुमच्या आजूबाजूला असेल तर उत्तम, नसेल तर स्वामींचे मठ असेल, केंद्र असेल किंवा तुमच्या इथे दत्ताचं मंदिर असेल तर त्या मंदिराच्या बाहेर जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तिथे बाहेर औदुंबर वृक्ष असतोच. असं एकही मंदिर नाही किंवा स्वामींचा मठ नाही जिथे औदुंबर वृक्ष नाही. या वास्तूसोबतच थोडीशी आपल्याला ह्या सगळ्या वस्तू घेऊन जाताना हळद, कुंकू, अक्षतासुद्धा घेऊन जायच्या आहेत. शक्य असेल तर एक दिवासुद्धा तुम्ही तिथे प्रज्वलित करायचा आणि शक्य असेल तर अगरबत्त्या घेतल्या तरी चालेल आणि 1 लोटा जल तुम्हाला घ्यायचं आहे. आता या सगळ्या वस्तू तिथे त्या वृक्षापाशी घेऊन गेल्यानंतर सर्वप्रथम अगरबत्ती किंवा दिवा लावायचा. त्यानंतर हे जल जे आहे तर ते वृक्षाला अर्पण करायचं. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आणि तिथेच या वृक्षाजवळ बसून तुम्हाला तो नारळ आणि ती खडीसाखर तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायची आहे. स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आणि आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या संपाव्यात, गुरूंचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि सकारात्मक भाव तुमच्या मनामध्ये ठेवा आणि एक मंत्र म्हणायचा आहे. ओम द्राम दत्तात्रेयान स्वामी समर्थाय नमः. ओम द्रा दत्तात्रेया स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र म्हणून तुम्हाला या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ आपल्याला त्या वृक्षाजवळ काही वेळेसाठी ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची इच्छा, मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जी काही दुःख आहेत, जी काही संकट आहेत तर ती कायमची संपवण्यासाठी मनोभावे दत्तगुरूंना, आपल्याला स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे. औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व मानले जाते
आणि या वृक्षामध्ये साक्षात आपले स्वामी दत्तगुरू निवास करतात आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडांची अवश्य पूजा केली जाते. या झाडांची पूजा करून प्रदक्षिणा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. जन्मोजन्मीचं सगळी पापं जी आहेत तर ती सुद्धा दूर होतात. आणि जेव्हा हा नारळ आपण हातात घेऊन या वृक्षाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा, हृदयविकार यांसारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. एवढंच नाही तर जो वृक्ष आहे ना तर हा शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्रग्रह हा धनासंबंधित आहे. हा उपाय जो व्यक्ती करेल तर त्या व्यक्तीला आयुष्यातील घरातील दारिद्र्य, पैशाची अडचणी कायम दूर होतात. आता ही सगळी सेवा करून झाली की तो नारळ पुन्हा तिथून उचलायचा आहे. खडीसाखरसुद्धा घ्यायची आहे, ती फुलं घ्यायची आहेत आणि या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला स्वामींना किंवा दत्तगुरूंना अर्पण करायचे आहे. आता हा उपाय जर तुम्ही मंदिरामध्येच केला, म्हणजेच मंदिराच्या बाहेर जाऊन हे नारळ अर्पण केलं आणि तिथेच मठामध्ये अर्पण केलं किंवा मंदिरामध्ये स्वामींना अर्पण केलं तर अतिशय उत्तम. पण जर तुमच्या घराच्या आजूबाजूला झाड आहे जिथे तुम्ही उपाय करून झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला स्वामींना किंवा दत्तगुरूंना अर्पण करायचा आहे तर तो तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करावा लागेल. आता हा नारळ स्वामींना अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची. स्वामींना सांगायचं आहे की हा नारळ मी तुम्हाला अर्पण करत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि माझ्या आयुष्यातील ही संकटं आहेत, काही दुःख आहे तर त्याचं निवारण होऊ द्या. माझी ही इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ द्या. तर अशी इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. अतिशय अनुभवसिद्ध हा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर त्याचा अनुभव जो आहे तो तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे स्त्री, पुरुष, मुलं कोणीही हा उपाय करू शकते. पण जर तुम्हाला घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक पाळी असेल तरीसुद्धा हा उपाय अजिबात करू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.